नमस्कार मित्रांनो, श्रीमंत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजची कथा आहे सासरच्या श्रीमंतीपुढे माहेरचे प्रेम खरोखरच फिकं पडतं का। अगं ये सुनबाई, जरा इकडे ये बघू। तुझ्या त्या माहेरून आलेल्या पिशव्या जरा कोपऱ्यात ठेव। इतकी वर्ष झाली तरी तुझ्या आई बाबांना अजून हे कळलं नाहीये का की आमच्या घराची पायरी चढताना रिकाम्या हाताने यायचं नसतं। अगं काय ते 4 सुके लाडू आणि गुळाची ढेप। आमच्याकडे कुत्री सुद्धा असले पदार्थ खात नाहीत ग। अगं आमच्याकडे ड्रायफ्रूटची खोकी आणि परदेशी चॉकलेटचे ढीग पडलेले असतात। तुझ्या माहेरची ही गरिबी आमच्या आलिशान सोफ्याला सुद्धा टोचते बघ। सासूबाईंचे हे शब्द सुमेधाच्या काळजात एखाद्या तप्त सुईसारखे हारपार खुपसले। लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण सासूबाईचे हे श्रीमंतीचे तोरे आणि माहेरच्या गरिबीवरून मारलेले टोपणे कधी संपलेच नाहीत। सुमेधाचे वडील एक साधे निवृत्त शिक्षक, तर पती सुमितचा मोठा कापड व्यवसाय। पैशाच्या राशीवर लोळणाऱ्या या घरात सुमेधाला मात्र कायम भिकाऱ्याची पोरगी म्हणूनच वागणूक मिळाली। आई राहू द्या ना, त्यांनी प्रेमानं आणले ते। आईने स्वतः हाताने वळले ते लाडू। सुमेधा दबक्या आवाजात म्हणाली, प्रेम? अगं प्रेम काय पोट भरतं का? या हिऱ्याच्या अंगठ्या बघ, हे सोन्याचे तोडे बघ, हे आहे खरे प्रेम। तुझ्या बापाने कधी आयुष्यात पाहिली तरी आहेत का ग अशी सोन्याची बिस्किट? तुझी आई येते तेव्हा सुती साडी नेसून येते। मला तर बाहेरच्यांना सांगायला सुद्धा लाज वाटते की ही आमच्या मुलाची सासू आहे म्हणून। अगं गरिबीचा वास येतो तुमच्या माणसांना। सासूबाईंचा आवाज अधिकच चढला होता। सासूबाईंनी तो लाडूचा डब्बा उचलला आणि बाल्कनीतून थेट खाली कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिला। सुमेधाचे डोळे भरून आले। तिने निमूटपणे किचन मध्ये जाऊन स्वतःचे अश्रू पुसले। तिला वाटलं होतं सासरची श्रीमंती कदाचित जगाला दिसेल, पण तिच्या माहेरच्या साध्या सुती साडीच्या पदरात जी ऊब होती ती या रेशमी शालूत कुठेच नव्हती। कथेचा पुढचा भाग पाहण्यापूर्वी अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या श्रीमंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। काही महिने उलटली। सुमितच्या कापड व्यवसायात अचानक मोठी मंदी आली। ज्या पार्टनरवर सुमितने आंधळा विश्वास ठेवला होता त्यानेच कोट्यावधींचा गंडा घालून पोबारा केला। रातोरात सुमितचे हसते खेळते साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले। बँकेचे जप्तीचे नोटीस येऊ लागले। ज्या आलिशान घरात सासूबाईंचा रुबाब चालायचा तिथे आता वसुलीसाठी माणसं येऊ लागली। सासूबाईंचे ते हिऱ्याचे दागिने, तो महागडा सोफा आणि ती परदेशी सुसाधने सगळं एका पाठोपाठ विकलं गेलं। ज्या नातेवाईकांसमोर सासूबाई श्रीमंतीचा माज दाखवायच्या त्यांनी आता सासूबाईंचा फोन उचलणंही बंद केलं होतं। ज्यांना ड्रायफ्रूटची खोकी वाटली होती त्यांनी संकट पाहून पाठ फिरवली। एके दिवशी तर अशी वेळ आली की घरात साधी चहाची पावडरही उरली नव्हती। सासूबाई हतबल होऊन रिकाम्या हॉलमध्ये फरशीवर बसल्या होत्या। त्यांचे डोळे कोरडे पडले होते आणि चेहरा भीतीने पांढरा पडला होता। आता काय होणार सुमेधा? आपण रस्त्यावर येणार का? त्यांनी थरथऱ्या आवाजात विचारले। तेवढ्यात घराचे बेल वाजली। सुमेधाने दरवाजा उघडला। समोर तिचे वडील उभे होते। त्यांच्या अंगावर तोच साधा इस्त्री केलेला जुना पांढरा शर्ट आणि हातात ती जुनी कापडी पिशवी होती। सासूबाई मनातल्या मनात पुटपुटल्या, आता काय बघायला आले ते? आमची ही दुर्दशा पाहायला की आम्हाला गरीब म्हणून हिनवायला? वडील शांतपणे आत आले। त्यांनी सुमेधाच्या डोक्यावर मायेने हात ठेवला आणि सासूबाईंकडे बघून स्मितहास्य करत म्हणाले, बहीणबाई, परिस्थिती कोणाचीच कायम नसते। पैसा आज आहे तर उद्या नाही, पण माणसं महत्वाची असतात। सुमितला सांगा काळजी नको करू। त्यांनी पिशवीतून एक जाड निळी फाईल काढली आणि सुमितच्या हातात दिली। सुमित बाळा, मी माझ्या 40 वर्षांच्या शिक्षकी पेशात जी काही पुंजी जमा केली होती, माझे सर्व PF आणि ग्रॅज्युएटचे पैसे जे मी सुमेधाच्या भविष्यासाठी FD करून ठेवले होते ते सर्व मी आज विथड्रॉ करून आणलेत। हे घे 15 लाख रुपये। हे घर जप्त होऊ देणार नाही मी। पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभं कर। माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे। सासूबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली। ज्या गरिबीच्या वासाबद्दल त्या रोज बोलत असत आज त्याच गरिबीच्या घामाच्या पैशाने त्यांच्या डोक्यावरचं छत वाचणार होतं। त्यांनी कचऱ्यात फेकलेले ते लाडू गरिबीचे नव्हते तर संस्काराचे होते, हे आज त्यांना उमजले होते। वडील निघताना म्हणाले, बहीणबाई, श्रीमंती कपाटातल्या दागिन्यांनी नाही तर संकटात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माणसांनी मोजली जाते। सासरची श्रीमंती ही केवळ व्यवस्था असू शकते, पण माहेरचं प्रेम हे लेकीसाठी सर्वस्व असतं। आज सासूबाईंच्या गळ्यात सोन्याचा हार नव्हता, पण त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच सुमेधाच्या वडिलांबद्दल आदराचे आणि स्वतःच्या चुकीच्या वागण्याबद्दल पश्चातापाचे पाणी होते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? संकटाच्या वेळी पैसा कामाला येतो की हक्काची माणसं? अशा सासूबाईंना काय शिक्षा मिळायला हवी होती? तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।